विधानसभा मतदारसंघात दिग्गजांचा पराभव करत जायंट किलर ठरलेले शिंदे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांची विजयानंतर आज जंगी स्वागत करण्यात आलं। या स्वागतावेळी तब्बल 10 बँड लावून भव्य अशी रॅली काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। 2014ला मोदींची लाट आली तेव्हा पण ईव्हीएमला विरोध केला। 2019 मध्ये देखील तसंच झालं। 2024च्या निवडणुकीत विरोधकांच्या जागा आल्या तेव्हा विरोधात वक्तव्य केलं नाही। हे काही एका दिवसात घडत नसतं। ईव्हीएम मशीन बद्दल कोणत्याही देशाचे दाखले द्यायचे, मात्र अमेरिकेत ट्रम्प गेल्या वेळेस पडले होते। जनतेच्या मनात जे असतं तेच होत असतं, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। आपण सगळेजण न्यायव्यवस्थेला महत्त्व देतो ना। संविधान कालच आपण सगळ्यांनी संविधानाचा बद्दल संविधान वाचन केलेलं आहे। संविधानाच्या पुढे आपण सगळे नतमस्तक झालेलो आहे। संविधानाचा सगळ्यांना अभिमान आहे, आदर आहे। स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही? आपण ऐकलं की नाही ऐकलं? सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं। आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स आपण पाहिला, परंतु आम्ही त्याला ईव्हीएमचा दोष दिलेला नाही। ईव्हीएम काय आज नाही, वर्षानुवर्ष ईव्हीएम चाललेलं आहे। काय असतं, आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मॉरल वाढवण्याच्या करता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करतायत हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे आणि मग कुठनंही काही काढायचं। आता पश्चिम बंगाल तिथं ईव्हीएम चांगलं, त्याचा निकाल लागला। पंजाबचा निकाल लागला, दिल्लीचा निकाल लागला, कर्नाटकचा निकाल लागला, केरळचा निकाल लागला, तेलंगणाचा निकाल लागला। तेव्हा ईव्हीएम फार सुंदर, एकदम फर्स्ट क्लास। आणि निकाल जर विरोधी गेला, इव्हन जम्मू काश्मीरचा पण निकाल मध्ये लागला आपण पाहिला असेल, त्यावेळेस ईव्हीएम चांगलं आणि निकाल उलटा गेला की ईव्हीएमचा। तुम्हाला आठवत असेल 2014ला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची लाट आलेली होती। त्या लाटेत पण सगळ्यांनी ईव्हीएमला दोष दिला। त्यानंतर 2019च्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये बोलले, परंतु आता 2024च्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा विरोधकांच्या आल्या, त्यावेळेस ईव्हीएमच्या बद्दल कोणी वक्तव्य केलं नाही, बरोबर नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकीच्या पराभवाबाबत त्यांनी कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठकीचं आयोजन केलं। यावेळी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असून पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील एकूण विधानसभा निवडणुकीचे चित्र पाहिले तर ज्या उमेदवारांनी आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवली ते दिग्गज नेते 70,000 ते 1.5 लाखाच्या मतांना निवडणूक हरले। त्यामुळे निश्चितच ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आहे हे सिद्ध करणार आहे। विधानसभा निवडणुकीत 15% मतदार हे महायुतीच्या उमेदवाराला ईव्हीएम मध्ये सेट करून देण्यात आलं होतं। हा रडीचा डाव सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला। या विरोधात आम्ही कायदेशीर लढाई करणार आहोत, असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी केलंय। भाजपच्या एका वेगळ्या पडद्यामागच्या एका नेत्याला कामकाज दिलं होतं की ज्याच्या नावाने ज्यांनी कोणालाही चॅलेंज यायचं, त्याच नेत्याकडे या सगळ्या गोष्टीची या इलेक्शनची जबाबदारी दिली होती। इस्रायलची टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भामध्ये 15 ते 25% मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे। ते टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे, ते सेट करण्यात आलेलं आहे। या संदर्भात पुन्हा मी तर कॉस्मोपॉलिटन भागातून निवडून होतो कायम, माझ्याकडं त्या संदर्भातले हितसंबंध नक्की आहेत। मी सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी, इस्रायलमध्येच काही जी आमची संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेल्या सगळ्या गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो। येणाऱ्या 10-20 दिवसामध्ये माझ्याकडे ही सुद्धा माहिती येईल। एक रेकॉर्डिंग फक्त तुम्हाला मी ऐकवतो। नाही, मला माणिकजींनी नंबर दिला होता तुमचा। ते म्हटलं की 118 नंबरला काहीतरी ईव्हीएम स्लो चालतोय वाटतं। 118 स्लो आहे, बरोबर आहे। हा बरोबर ना, तर ते आपलं स्ट्रॉंग बूथ आहे का ते? म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर? हो आहे ना, असं आहे।
हा म्हणजे मग आपल्याला फास्ट करता येईल, नाही तर मग स्लो. नाही आहे चांगलं. आपल्या आजूबाजूला अनेक चोरीचे प्रकार घडताना आपण बघतो. चोरी करण्यासाठी चोरटे अनेक युक्त्या वापरताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र मुळशी तालुक्यात अज्ञात चोरट्यांनी अवघ्या 1 मिनिट 28 सेकंदाच्या आत 10,89,700 रुपयांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पौड पोलिसात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांना कॅबिनेट मंत्री करा अशी मागणी जालन्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. जालना शहरातील नूतन वसाहत भागात राहणाऱ्या गिरिजा टाकळकर या इयत्ता 12वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून खोतकर यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देऊन कॅबिनेट मंत्री करा असं म्हटलं आहे. खोतकर यांनी जालन्यात विकास कामांचा धडाका लावला असून ते सदैव सर्वांसोबत राहतात. त्यामुळे अर्जुन खोतकर यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री करावं अशी मागणी गिरीजा टाकळकर या विद्यार्थिनीने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.